वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 14 फेब्रुवारी रोजी हजारो युवक व विद्यार्थी पुण्याचे वैभव असलेल्या मुठा नदीचा परिसर स्वच्छ करून माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा उपक्रम राबवून पर्यावरणाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणार आहेत। भिडे पूल येथे शुक्रवारी सकाळी 7 वाजता हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती वर्शिप अर्थ फाउंडेशनचे सहसंस्थापक राज देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला वर्शिप अर्थ फाउंडेशनतर्फे व्यवस्थापन टीममधून आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, सूरज शिराळे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षना कांबळे, सानिका दळवी आदी उपस्थित होते। राज देशमुख पुढे म्हणाले की वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे संपूर्ण मानवजाती एक परिवार असून या पृथ्वीतलावरील जल, मृदा, वायू, वनस्पती, वनौषधी, जीवजंतू इत्यादी सर्व बाबींचा आपण मनुष्य म्हणून उपभोग घेत असतो। त्यामुळे त्याचे रक्षण व संवर्धन करायची जबाबदारी माणूस म्हणून सर्वांची आहे। यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमामध्ये नदीच्या बाजूचा परिसर स्वच्छ करून सुका कचरा, प्लास्टिक काढून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल। तसेच विद्यार्थ्यांची रॅली आणि नदीला मानवंदना दिली जाणार आहे। या उपक्रमामध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज देशमुख यांनी यावेळी केले। नमस्कार, माझं नाव राज देशमुख, मी वर्शिप अर्थ फाउंडेशनचा सदस्य आहे। तर आपण गेले 2018 पासून पुण्यामध्ये पुणे शहरवासियांना पुण्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन जो 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो त्या दिवशी हा उपक्रम राबवत असतो। पुण्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका आणि वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेगळ्या शाळा यांना एकत्रित करून आपण हा गेले अनेक वर्ष उपक्रम राबवतो। याचा उद्देश एकच आहे की आपली जी प्रत्येक शहराचा परिचय हा त्याच्या नदीवर असतो। म्हणजे लंडन शहर कुठे येतं बाबा, थेम्सच्या काठी वसलेलं आहे, तसं पुणे कुठे येतं, पुणे मुळामुठा काठीचे वसलेलं आहे। तर आपल्या जे शहराची मूळ ओळख आहे ती आता पुसली जात आहे। मुळामुठाचा जेव्हा तुम्ही मेट्रोमधून प्रवास करता तर वरून खूप छान दिसतं, पण खाली जेव्हा नदीकडे पाहता तर ते आपण 1 मिनिटापेक्षा जास्त नदीकडे पाहू शकत नाहीत। तर त्या नदीला परत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचे वर्शिप अर्थ फाउंडेशन असेल, आमच्याबरोबर अनेक सामाजिक संस्था असेल, आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय। आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नदीच्या रिलेटेड जे इश्यू आहेत, म्हणजे आत्ताच काही पत्रकार बांधवांच्या सांडपाण्याचा त्यात नदीमध्ये कसं सोडलं जातं वगैरे, असे अनेक सामाजिक विषय घेऊन आम्ही प्रयत्न करत असतो। तर एक प्रायोजिक त्याला स्वरूप सामाजिक संस्थांनी एकत्र यावं म्हणून आम्ही 14 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता आम्ही सगळे दरवर्षी नदीच्या भिडे पुलाकाठी आम्ही डेक्कनला जमत असतो आणि त्या माध्यमातून नदी स्वच्छतेची जनजागृती असेल, आपले जे सामाजिक नदीविषयीचे प्रश्न असेल त्याचं एकत्रित विचारमंथन असेल, असे आम्ही अनेक प्रभावी विषय तिथं काही आम्ही कल्चरल कार्यक्रम साजरे करतो, ज्या माध्यमातून नदी स्वच्छतेबद्दल पुणेकरांमध्ये जनजागृती यावी। निर्माल्य असेल, आपला रोजचा घरचा कचरा असेल तो नदीत टाकू नये यासाठी आम्ही जनजागृती करत असतो। तर माझं सर्व पुणेकर बांधवांना, भगिनींना, सर्व सामाजिक संस्थांना, गणेश मंडळांना, कॉलेजेसला, शाळांना एक आव्हान आहे की येत्या 14 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी 7 वाजता आपण सर्वांनी भिडे पूल डेक्कन येथे जमावे आणि आपली मुळामुठा जी नदी आहे, जे पुण्याचं वैभव आहे, त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करूया। धन्यवाद। नमस्कार, मी अक्षना कांबळे, मी बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथे मी शिकत आहे आणि मी फाउंडेशनमध्ये 4 वर्ष झालं ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून जॉईन आहे आणि ह्या वर्षी माझं एक वेगळं स्थान इथे निर्माण झालेलं आहे। ते अम्रपाली मॅम, राज सर असतील, पराग सर असतील, दिनेश सर असतील, सर्वांनी माझं स्थान एक निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मी आज इथे बसलेली आहे। फक्त ह्या दृष्टीने नाही की मला वाहवाई मिळते, बट मी हे सर्वांना आव्हान करते की पर्यावरणाविषयी, निसर्गाविषयी किंवा काही ॲटमॉस्फिअरविषयी, एन्व्हायरमेंटविषयी आपण थोडीफार जर आपल्याला खरंच काळजी असेल तर 14 फेब्रुवारीला सगळ्यांनी 7 वाजता यावे अशी ही मी विनंती करते विद्यार्थींच्या वतीने।